सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर। या यादीत धुळे जिल्ह्यातल्या 2809 शेतकऱ्यांचा समावेश। शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकीकरण आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीचा लाभ मिळणार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील 52,881 पात्र शेतकऱ्यांची पहिली गावनिहाय लाभार्थी यादी जाहीर झाली आहे। या यादीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न संस्थांमधील 29,856 तर राष्ट्रीयकृत ग्रामीण आणि खासगी बँकांमधील 23,025 खातेदारांचा समावेश आहे। गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं जाहीर कार्यक्रमात स्पष्टीकरण। हसन मुश्रीफ स्वतः गोकुळची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती। आजचा विषय नाही, आज वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे की हसन मुश्रीफ गोकुळला निवडणुकीला लावून चेअरमन होणार आहे। मी गोकुळला राहणार नाही याची खबरदारी पत्रकारांनी घ्यावी। रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरातलं ऐतिहासिक चौदार तळ्याचं पाणी शुद्ध होणार। अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिर तलावाच्या धर्तीवरती ओझोनचा वापर करून चौदार तळ्याचं पाणी शुद्ध केलं जाणार। त्यासाठी यंत्रणा बसवण्याचं काम सुरू। यामुळे इथे येणाऱ्या अनुयायांना उपलब्ध होणार शुद्ध पाणी। साधारणपणे 40% काम पूर्ण झालं, जसं पॉइंटिंगचं पूर्ण काम झालेलं आहे। जे ब्रिजचं काम चालू आहे, 2 ब्रिजचं, म्हणजे तिकडून असं लोक येणार आणि इकडून राहून ते युटर्न मारून रिटर्न जाणार। असं ब्रिजचं ते आता स्लॅब वगैरेचं काम चालू आहे। त्याच्यानंतर मग गटरचं काम चालू होणार, त्याच्यानंतर सिक्युरिटीचं काम चालू होणार आणि पाण्यामध्ये फाउंटन लावणार आहे। 100 फूटचं फाउंटन लावणार आहे, म्युझिकल फाउंटन आहे ते। साधारणतः किती गाळ उपसा झाला आणि त्याच्यामुळे गाळ भरपूर गाळ काढला, पूर्ण म्हणजे कमीत कमी 5-6 हजार ट्रक गाळ काढला। मेन आपण ओझोनायझेशन विथ फिल्ट्रेशन प्लांट विथ नॅनो बबल आपण या इथं टेक्नॉलॉजी वापरत आहे। सर्वात पहिले आपण या इथले पाणी आहे ते सबमर्सिबल कंपनी आपल्या फिल्टर प्लांटला देणार आहे। फिल्टर प्लांटमधलं जे आउटपुट होणार आहे एका टाकीमध्ये जाऊन तिथं ओझोनायझेशन होणार आहे। पाण्याची जी लेवल आहे ती पिण्याच्या योग्यता पाणी आपलं हे होणार आहे। त्याचं TDS नॉर्मल आपलं जे पाणी असतं एक पोर्टेबल वॉटरच्या आसपास मिळेल आपल्याला। सर आपला हा फरवरी एंडपर्यंत आपलं कंप्लीट होण्याचं हे आहे मार्च 27मध्ये। इन्स्टा रीलमधून पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा। परीक्षा सुधारणांसाठी उच्चाधिकारी समितीची स्थापना। पेपरफुटी रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना। परीक्षांच्या सुधारणेसाठी सरकारचं मोठं पाऊल। इन्फोसिसचे नंदन निलेकणी टास्क फोर्सचे अध्यक्ष। पेपरफुटी सुधारणा विधेयक आज लोकसभेमध्ये सादर होणार। मंत्री जितेंद्र सिंह विधेयक सभागृहात मांडणार। नवीन विधेयकामध्ये 10 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद आहे। तर सरकार आज सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर करणार। सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं तणावाचं वातावरण। दोषींवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी तक्रारदारांचं पोलीस ठाण्यामध्येच आंदोलन। जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनासंदर्भामध्ये वादग्रस्त पोस्ट केली होती, तर दोघांवरती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसानिमित्त नुकताच शिंदे यांच्यासोबत गेलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या। समाज माध्यमांवरती शुभेच्छांची पोस्ट टाकत उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्यात। पार्थ पवार यांच्या साखरपुड्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण। पुण्यातील येरवडा परिसरामध्ये असलेल्या रिट्स कार्लटन या नावाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुड्याचं आयोजन। पार्थ पवार आणि कायनाथ धार यांचा 29 जुलैला साखरपुडा आहे। मुंबईत NCBने जप्त केले तब्बल 5 कोटींचे 11 किलो एफेड्रिन। न्यूझीलंडकडे जाणारी 3 पार्सल्स ACBनं ताब्यात घेतली आहेत। पार्सलची तपासणी केली असता एफेड्रिनची तस्करी सुरू असल्याचं उघड झालंय। बुलढाण्यात 15 कोटींच्या कर्जाचं आमिष दाखवून 45 लाखांची फसवणूक। मलकापूर औद्योगिक क्षेत्रामधील ॲक्वा डायनामिक एनर्जी कंपनीकडून पोलिसात तक्रार दाखल। 45 लाख रुपये देऊन देखील कर्ज मंजूर केलं नाही, तर दिलेली रक्कम परत मागितली असता उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा प्रकार घडलाय। नाशिकमधल्या सटाण्यातल्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार आणि आत्महत्येप्रकरणी आरोपी सुनील जाधवला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा। नोव्हेंबर 2019ला 13 वर्षीय पीडितेनं लैंगिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली होती। मुंबईच्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये आणखी 2.22% वाढ।
7 धरणांमधील पाणीसाठा सरासरी 88.40%वर. कालच्या तुलनेमध्ये 2.22% वाढ झाली आहे. एप्रिल 2027 पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावरती आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर 30 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता कमी दिसतेय. गोदावरी नदीला आलेली पूरस्थिती सध्याही कायम आहे. गोदाकाठावरील रस्त्यावरती अजूनही पाणी असल्यामुळे दर बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजार याच्यावरती परिणाम झालाय. गुजरातच्या बनसकांठमध्ये विठोदर भागातील रस्त्याचा भाग खचला. अपघाताचा धोका वाढल्यामुळे नागरिकांच्या अडचणींशी सामना, प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी होतीये. आसाममधील जोरहाटमध्ये पावसामुळे मोठं नुकसान. पुराचं पाणी ओसरल्यानंतर नुकसानीची भयावह दृश्य समोर आली आहेत. अनेक भागांमध्ये अजूनही पाणी, तर पुरात आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू. सततच्या पावसामुळे श्रीनगरमधील झेलम नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे प्रशासन चिंतेत, सुरक्षा यंत्रणा तैनात. सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसानंतर पश्चिम बंगालमधील जनजीवन ठप्प. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील अमरावती गावाला पुरानं वेढलं. अनेक कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर झालंय. भंडारात कॅनलच्या छोट्या पाईपमुळे 60 हेक्टर शेती पाण्याखाली. कॅनलवरती मोठा पूल न बांधता छोटे सिमेंट पाईप टाकल्यामुळे कॅनल ओव्हरफ्लो होऊन शेती पाण्याखाली गेली आहे. पावसाळा संपल्यावरती दुरुस्ती करणार लघु पाटबंधारे विभागाचं स्पष्टीकरण. नागपूर जबलपूर महामार्गावरच्या रामटेक तालुक्याच्या मनसर चौकात उड्डाणपुलाच्या मध्यभागी भगदाड. वर्षभरापूर्वी करण्यात आलं होतं पुलाचं बांधकाम, तर पुलावरील वाहतूक सुरूच असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. नांदेड मठातील माधुरी हत्तीणीसाठी कोल्हापुरात उद्या लाक्षणिक उपोषण. 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्तीण नांदेड मठात आली पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन. माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा. मला हाय पॉवर कमिटी आणि राज्य सरकार आणि सगळ्या यंत्रणांना एवढाच इशारा द्यायचा आहे, 13 सप्टेंबरच्या आत माधुरी हत्तीण आम्हाला नांदणी मठामध्ये पाहिजे. नसले तर मग जे जनांदोलन मागच्या वर्षी झालं त्याच्यापेक्षा मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचे महाद्वार भाविकांसाठी 29 जुलैपर्यंत बंद राहणार. दर्शनासाठी बिडकर पायऱ्यावरून मंदिरात सोडण्यात येणार. पौर्णिमा त्याचबरोबर सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती गर्दीत वाढ होणार असल्यानं मंदिर संस्थांचा निर्णय. गिरणी कामगारांसाठी महामुंबईत घरांचा शोध. म्हाडानं विकासकांकडून निविदा मागवल्या. 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हाडाचं पाऊल. बोरिवली, ठाणे, मीरा भाईंदर आणि उल्वे इथल्या घरांसाठी विकासकाकडून सारस्य निविदा मागवल्यात. गणेशोत्सवासाठी कोकणात 248 जादा ट्रेन. मध्य रेल्वेकडून गणपती स्पेशल गाड्यांची यादी जाहीर. सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनल्स आणि दिवा इथून चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडीपर्यंत विशेष गाड्या धावणार. विमानतळ, रेल्वे स्थानक आणि रुग्णालयासाठी स्वीकारलेली फेरी चालकांना रद्द केल्यास दंड. रक्कम थेट प्रवाशांच्या ॲप खात्यामध्ये. ओला, उबर सारखे खासगी ॲप आधारित टॅक्सी सेवांच्या मनमानी कारभाराला यामुळे चाप बसणार. नागपूरमधील विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीची जागा सरकारला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. संस्थेसाठी 2 एकर जागा, त्याचबरोबर 50 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट देण्याचा प्रस्ताव देखील सादर. चर्चेविनाच मोठा निर्णय घेतल्याची काही सदस्यांची टीका आहे. कचऱ्याच्या डोंगरावर उभा राहणार धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा बेस कॅम्प. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंड डम्पिंग ग्राउंडमधील 15 एकर जागा 5 वर्षांसाठी भाड्यानं देण्याचा प्रस्ताव. धारावीतील पुनर्विकासासाठी लागणारं बांधकाम साहित्य इथं तयार केलं जाणार. साताऱ्याच्या कोरेगावमधील तळवडे गावामध्ये बेंदूर सणानिमित्त बैलांवरती साकारलं जंतर मंतरवरील आंदोलन. सामाजिक संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न. उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. भंडाऱ्यामध्ये दुर्मिळ चापडा सापाचं दर्शन. रावणवाडीच्या जंगलामध्ये सापडला विषारी बांबू पीट व्हायपर. चापडा साप हा प्रामुख्यानं घनदाट आणि दमट जंगलामध्ये आढळतो.
अयोध्येतल्या राम मंदिर दानचोरी प्रकरणाशी संबंधित याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. न्यायालयानं मागील सुनावणीमध्ये उत्तर प्रदेश सरकारला चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.